नमस्कार, मी अमरज्योती खेडकर. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त ना? मी पण मस्त. आज इंटरनॅशनल योगा डे आहे आणि त्यानिमित्ताने तुम्हाला सगळ्यांना हॅप्पी योगा डे. तर आज मला हे आता प्रत्येकाने आज सकाळी काही नाही काहीतरी एक्सरसाइज केल्या असतील, पण योगा डे म्हणजे मुळे आमचा एक ग्रुप आहे. मग मीही सकाळी आम्ही लवकर उठून ग्रुपनी सगळ्यांनी मिळून छान आम्ही एक्सरसाइज केला, एन्जॉय केलं. तर त्याबद्दल असं सांगायचं आहे मला की आपण आहे ना आयुष्यात काहीतरी असं एक ठेवलं पाहिजे. मग तुम्ही योगा करा, जिमला जा, वॉकिंग करा, जे काही तुम्हाला आवडत असेल ना ते करा, पण काहीतरी हे केलंच पाहिजे. आणि वयाच्या 50-60 म्हणजे तुम्ही 50-60ला आल्यानंतर तुम्ही हे सगळं करायला सुरुवात कराल ना, तर मग तिथपर्यंत तुमचं वजन पण खूप वाढलेलं असेल आणि मग तुम्हाला काहीही म्हणजे पाय दुखणं वगैरे असं सुरू होतं. आजकाल लवकर सुरू होतं ह्या गोष्टी. तर पूर्वीची लोकं काटक होती, आता तसं नाही आहे. आता 40शी नंतर हळूहळू सगळं सुरू होतं. त्यामुळे तुम्ही ना एक्सरसाइज हे करायला पाहिजे, करायलाच पाहिजे असं मला वाटतं. तर आज त्यानिमित्ताने मी थोडंसं तुम्हाला बोलते. म्हणजे जसं सगळ्यांना माहीत असतं, पण कसं होतं दुसऱ्यांचं ऐकलं किंवा दुसऱ्यांनी सांगितलं म्हणजे म्हणतायत ना, सोनारांनी कान टोचले की बरोबर आपल्याला ते होतं व्यवस्थित. तसं मला असं वाटतं की 60नंतर तुम्हाला जर नीट राहायचं असेल, तुमचे काही अवयव म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं चालणं, बोलणं, राहणं सगळं व्यवस्थित पाहिजे असेल, तर त्याची सुरुवात तुम्हाला आधीपासून करायला पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला कुठचं तरी एक्सरसाइज ही केलीच पाहिजे. पण सगळ्यात बेस्ट मला वाटतं योगा आहे. एकदा मी योगाच्या क्लासला जात होते, आता मी क्लासला वगैरे जात नाही, पण आमचा ग्रुप आहे. पण तुम्ही घरीसुद्धा करू शकता सकाळी लवकर उठून. आणि योगामुळे वेगवेगळे स्ट्रेच म्हणजे तुम्ही दिलं ना शरीराला की खरंच त्याचा खूप छान उपयोग होतो. म्हणजे बरीचशी दुखणी तुमची त्या सगळ्या एक्सरसाइजमुळे कमी होतात. जसं आता बघा, एखादी गाडी आहे किंवा एखादं मशीन आहे आणि त्याला बरेच दिवस किंवा बरेच वर्ष आपण त्याला चालवलं नाही किंवा त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, तर ज्या वेळेला तुम्ही त्याला चालवायला जाल तेव्हा ते कुरकुर कुरकुर करायला लागतं. तर ते कुरकुर करायला लागतं ह्याचं कारण ते राहून 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 त्याचे पार्ट सगळे गंजायला लागतात किंवा त्याचं काम म्हणजे त्याला हालचाल मिळत नाही, रुटीन चालू नसतं त्याचं, म्हणून मग ते कुरकुर करायला लागतं. तसंच आपल्या शरीराचं पण आहे. जर आपण नाही हालचाल केली आणि नाही जर आपण एक्सरसाइज वगैरे केले, प्रत्येक जॉईंटला प्रत्येक ह्याला तुम्हाला एक्सरसाइज करायला पाहिजे. अगदी हाताच्या बोटांपासून सगळीकडे तुम्हाला एक्सरसाइज करायला पाहिजे, पायाच्या बोटांपासून करायला पाहिजे आणि तरच तुमचं शरीर चांगलं राहतं. आणि नेहमी माणसानी ना म्हणजे प्रत्येक व्यक्तीने असं एक विचार करून ठेवायचा की मी जिथपर्यंत आहे ना, जिवंत आहे तिथपर्यंत मी अंथरुणावर झोपून राहणार नाही किंवा माझी कुरकुर म्हणजे मला कामं करता येतील एवढं तरी मी स्वतःचं स्वतः सगळं करीन, एवढं मला म्हणजे मी हालचाल माझी असली पाहिजे. आणि भले तुम्हाला घरात जर काही कामं म्हणजे नसतील, तुम्हाला काही वयानंतर थोडंसं आपल्या घरातली कामं कमी होतात, तर तुम्ही सकाळ संध्याकाळ 1-1 तास फिरत जा, बाहेर जा, तुमच्या मैत्रिणी असतील त्यांच्याबरोबर गप्पा मारायला खूप छान वाटतं, खूप छान वाटतं हे जरी केलं तरी. आणि थोडाफार हलका फुलका व्यायाम करत जा, कारण आजारी पडल्यावर आपण हॉस्पिटलमध्ये गेलो, डॉक्टरांकडे गेलो की त्यानंतर आपल्याला एक्सरसाइज करायलाच सांगतात डॉक्टर. आणि जर नसेल करत तर मग डॉक्टर म्हणतात की नाही, एक्सरसाइज ही केलीच पाहिजे. मग जसं आपण मशीनचं आणि गाडीचं आपण बघितलं जर कुरकुर करतं, तसं आपलं शरीर पण कुरकुर करतं. आणि तुम्हाला सांगते की पाय ना आपले महत्त्वाचे असतात. नेहमी बघा तुम्ही 50शी झाली, 60 झाली ना की पुरुष असो बाई असो, म्हणजे त्यांचे ना पाय गुडघे दुखायला लागतात किंवा पायात क्रॅम्प्स येतात, रात्रीचं सायटिकाचा त्रास होतो किंवा व्हेरिकोज व्हेनचा त्रास होतो. म्हणजे असं काही ना काहीतरी प्रॉब्लेम व्हायला सुरुवात होतात, पायाचे जास्त होतात. आणि पायच हे आपल्या शरीराचे मुख्य आहे. जसं एखाद्या इमारतीचं पिलर त्यांचे असतात, ते पिलर मजबूत पाहिजे, तसे आपलं हे शरीर आहे, ही इमारत आहे, याचे पाय आपले मजबूत असायलाच पाहिजे. त्यामुळे पायाचे व्यायाम हे केलेच पाहिजेत. जर तुमचे पाय दुखायला लागले, पायाने तुम्हाला काही करता नाही आलं,
तर मग तुमचं सगळं शरीर हळूहळू, मग आपण काय करतो की आता चला, आता माझे काय दुखतंय, मला पाय माझे दुखत आहेत, गुडघे दुखत आहेत, मला चढता येत नाही, उतरता येत नाही, मला बसता येत नाही, मला उठता येत नाही, असं नाही करायचं. माझ्या ओळखीच्या एक आजी होत्या, 90व्या वर्षीसुद्धा खाली मांडी घालून बसत होत्या. म्हणजे त्यांनी मला, म्हणजे मी त्यांना विचारलं की तुम्ही एवढं कसं काय? तर ते म्हणाले पहिल्यापासून दुखतं वगैरे, म्हणजे अगदी डॉक्टरने सांगितलं तर तुम्ही नका बसू, पण त्या म्हणाल्या दुखतं बिकतं असं काही नाही. म्हणजे मी खाली बसून, म्हणजे सवय ठेवली ही खाली बसायची. आणि आपण काय करतो आजकाल, टेबल खुर्ची असते किंवा जेवायला आपण ह्याच्यावर बसतो, खुर्चीवर म्हणजे टेबलावर बसतो, त्यामुळे आपल्याला काय होतं, आपण खाली बसायची वेळ येत नाही. पूर्वीच्या काळी ओटे सगळे खाली असायचे. खाली ओटे असल्यामुळे बायका खाली बसून स्वयंपाक करायचा. आजकाल स्वयंपाक पण उभा राहूनच असतो, जेवण पण आपण टेबल खुर्चीवर करतो, त्यामुळे तेही वरचंच बसून असतं, त्यामुळे खाली बसायची सवयच राहत नाही. त्यामुळे खाली बसून योगाचे म्हणजे एक्सरसाइज हे केली पाहिजे. तुम्हाला खाली बसण्याची सवय ठेवली पाहिजे, हे लक्षात घ्या. आता कोणी बसत नसेल त्यांनी लक्षात घ्या, आपल्याला खाली हे बसलं पाहिजे रोज. मग भले तुम्ही जेवायला खाली बसा. आता उन्हाळ्यात वगैरे म्हणजे मी तर सहसा काय करते की टेबल खुर्चीवर नाही बसत, मी खाली एक काहीतरी घालून फरशीवर बसते आणि व्यवस्थित मांडी घालून जेवण करते. भले उठायला त्रास होतो आपल्याला, नाही असं नाही, पण तरी पण ही सवय ठेवली पाहिजे, हे लक्षात ठेवा. तसंच मी तुम्हाला सांगते, माझ्या एक ओळखीच्या बाई म्हणजे होत्या, म्हणजे तसं बघितलं तर माझी ती मैत्रीणच होती. पण तिचं काय झालं, तिला एकच मुलगी होती आणि मुलीचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर छान दोघंजणं नवरा बायको राहत होते, फिरत होते, भाजीला जायचे, सगळं एकत्र व्यवस्थित करत होते, गार्डनमध्ये जात होते. अचानक तिचे मिस्टर एक्सपायर झाले, गेले. आणि त्याच्यानंतर तिला एवढा एकाकीपणा आला ना की ती काहीही, म्हणजे तिला ना काही करावंसंच वाटत नव्हतं. दिवसेंदिवस ती घराच्या बाहेर जायची नाही, काही नाही. मग मीच कधीतरी जाऊन तिच्याशी गप्पा मारायची, बोलायची, अगं का असं का करतेस वगैरे. तर तिने सांगितलं, आता ना मला काही उत्साहच वाटत नाही गं. तर मी म्हटलं ठीक आहे, तू हळूहळू बाहेर पडायला लाग, थोडं बागेत जा, गार्डनमध्ये जा. बाहेर पडलीस की तुला 4 बायका भेटतील, बोलतील. आणि आधीचे पण तुम्ही राहताय म्हटल्यावर ओळख ही आहेस ना. पण तू जर अशी दुःखी राहिलीस तर तुझ्याकडे येणाऱ्या माणसाला असं होतं ना की अरे तिच्याकडे गेलं तर ती काय हेच नाही, म्हणजे ती सतत दुःखीच असते. मग त्यामुळे येणारी लोक पण असं हळूहळू कमी व्हायला लागतात ना. त्यामुळे तू असं नको करू, किंवा तुला जर काही आवडत असेल ते काम कर किंवा काही कर, म्हणजे असं. मग ती हळूहळू ना तिने बाहेर जायला सुरुवात केली. मग ओळखी झाल्या, मग बसायला लागली संध्याकाळी बाहेर बायकांच्यात जाऊन गप्पा गोष्टी व्हायला लागल्या, तिलाही छान वाटायला लागलं. आणि नंतर आहे ना असंच गप्पा मारताना त्यांच्याच बिल्डिंगमध्ये असे पेंगेस्ट आजकाल फ्लॅट भाड्याने देतात, तर पेंगेस्ट मुली राहत होत्या. एका फ्लॅटमध्ये 4-4 जणी राहत होत्या. तर मग तिला असंच म्हणजे असं ओळखीने असं कळलं की ह्या इथे राहत आहेत मुली. आणि मग त्यांना ना टिफिन द्यायचं, म्हणजे त्यांनी विचारलं तुम्ही द्याल का मावशी आम्हाला, तर ती म्हणाली हो ठीक आहे मी देईन म्हणून. मग तिने हळूहळू ही सुरुवात केली आणि मी ती ना त्यांना डबे द्यायला लागली, टिफिन बनवून द्यायला लागली. पण त्याच्यामुळे काय झालं माहिती आहे, ती भाजी आणायला जाणं, सामान भरणं, किंवा त्या निमित्ताने घरात सगळा स्वयंपाक करणं. नाही तर एकटी असल्यावर कशाला कोण काय करेल ना. तर मग ती सगळा स्वयंपाक करायला लागली आणि मग त्यांच्या डब्याच्या निमित्ताने ती पण व्यवस्थित जेवायला लागली. आणि तिला ना खूप असं छान वाटायला लागलं, म्हणजे असं ती कामात मग्न झाली. डबे द्यायची. सकाळी तर काय एवढं त्या मुली जायच्या, पण संध्याकाळी ती त्यांना डबे द्यायची. आणि मग त्यामुळे मग दिवसात तिचं सामान आणणं किंवा काही तयारी करणं ह्याच्यात वेळ जायला लागला. आणि संध्याकाळी मग त्यांना टिफिन द्यायचा. मग कधी कधी त्यावरती येऊन गप्पा मारायच्या, किंवा ही त्यांच्याकडे जाऊन विचारायची कसं झालं काय वगैरे स्वयंपाक. मग त्या काहीतरी सांगायच्या की मावशी हे कराल का, ते कराल का. मग अशाने ना तिला इतका उत्साह वाटायला लागला. मग केवळ पैशासाठी नाही, तिला पैशाची एवढी गरज नव्हती, पण तिने हे सुरू केलं
आणि तिला 4 पैसे पण मिळायला लागले. तिच्या आवडीचं काम ती करत होती, त्यामुळे तिला काही असं म्हणजे स्वयंपाक करणं तिला आवडत होतं आणि त्यामुळे तिचा वेळही चांगला जायला लागला. त्या मुलींना पण छान घरचं जेवण मिळायला लागलं आणि तिलाही आनंद वाटला की चला आपण कोणाच्या तरी उपयोगी पडतोय, ह्याचा तिला आनंद झाला. म्हणजे काय की ह्याचा सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की माणसाने नेहमी कामात राहिलं ना की तो स्वतःही चांगला राहतो आणि समोरच्यालाही छान वाटतं. म्हणजे नाही, आनंदी माणसाकडे सगळेजण जातात, हसऱ्या माणसाकडे सगळेजण जातात, दुःखी माणसाकडे 4 दिवस लोक जातात, 5व्या दिवशी म्हणतात नको बाई त्यांच्याकडे गेलं की ते असंच असतं, म्हणून असं होतं. म्हणून त्यामुळे मला असं वाटतं की पहिलं आपलं शरीर चांगलं ठेवा. आपलं शरीर चांगलं असलं ना तर आपल्याला उत्साह वाटतो आणि आपल्याला काहीतरी काम करावं असं वाटतं. आणि कधीही ना असं एकटं जरी असलं, आता हे बघा आयुष्य हे आपल्याला एकट्याला कोणाला ना कोणाला तरी एकट्याला जगावंच लागतं. तर मग ह्या गोष्टी सगळ्या आपल्या हातात नसतात. त्यामुळे जे आहे ना त्याच्यात आनंद मानून त्याच्यातनं पण मार्ग काढावा असं मला वाटतं. आणि खरंच ते म्हणजे त्यांनी ना खूप हे डबे द्यायचं काम सुरू केल्यापासून त्याही खूप आनंदी आहेत. मग आता भेटल्या की नेहमी म्हणतात नाही नाही खूप छान आहे, म्हणजे आता मला छान वाटतं, माझा दिवस चांगला जातो, माझा वेळ चांगला जातो असं व्हायला लागलं. म्हणून मग मी नेहमी म्हणते की पहिलं आपलं शरीर चांगलं ठेवा आणि शरीर तुमचं चांगलं असलं, हातपाय दुखत नसतील, तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही आनंदी राहताच आणि त्याच्याबरोबर तुम्हाला 4 कामं करण्याची पण उत्साह वाटतो. आणि लोक काय म्हणतील ह्याचा विचार नाही करायचा, कारण लोक तुम्ही चांगलं केलं तरी बोलतात, वाईट केलं तरी बोलतात, काय बोलायचं ते बोलतात. आपल्याला जे चांगलं वाटतं ना ते आपण करायचं आणि आपला वेळ छान जातोय ना एवढंच बघायचं. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि जमलं तर सगळ्यांनी प्रत्येकाने आपला आपला योगा करा, काही करा, म्हणजे एक्सरसाइज कोणतीही करा. पण आज इंटरनॅशनल योगा डे आहे, त्यानिमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की मीही स्वतः रोज योगा करते, मेडिटेशन करते आणि आज म्हणजे 65 नंतरसुद्धा मला अजूनही काही व्याधी नाही आहेत, काही औषधं गोळ्या घ्यायला लागत नाही आणि नेहमी आनंदी राहते. कारण तुम्ही करत राहिलात ना योगा किंवा मेडिटेशन वगैरे की तुमचं मन आतून आनंदी होतं आणि थोडंसं आपलं धर्माचं म्हणजे आध्यात्मिक हे असतंच, नामस्मरण असतं आणि त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एकदम आनंद असतो. कधीही म्हणजे तुम्ही हसत राहता, तुम्ही असे दुःखी कष्टी राहत नाही आणि स्वतःला घडवायचं असतं. दुसरं कोणी काही करायला येत नाही, स्वतःचा विचार करायचा आणि आपल्याला काय करायचं हे आपणच ठरवायचं आणि ते करायचं. आणि ते करताना कोणाकडे लक्ष द्यायचं नाही, कोण काय बोलेल, मला कोण हसेल, काय करेल, काही करायचं नाही. हसणाऱ्यांना हसू दे, बोलणाऱ्यांना बोलू दे, आपल्याला जे करायचं आहे ना ते नक्की करायचं. पटतंय का तुम्हाला? धन्यवाद.